फक्त एक वेळा तुम्ही हा बेसनपासून बनवलेला घरगुती फेसवॉश तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुम्ही रोजच्या वापरातील जो फेसवॉश आहे तो वापरायचं विसरणार. एवढा जास्त इफेक्टिव्ह आणि फायदेशीर हा फेसवॉश आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम तर दूर करेलच, त्याचबरोबर वाढत्या वयातसुद्धा तुमची चेहऱ्याची त्वचाही तरुण दिसायला मदत होईल. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर का काळे डाग असतील, वांगाचे डाग असतील, सुरकुत्या असतील, ते देखील कमी करण्यासाठी हा फेसवॉश खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यासाठी ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर चला वेळ वाया न घालवता या रेमेडीला सुरुवात करूया. तर आता फेसवॉश बनवण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे, म्हणजे पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतं. बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवरील जेवढी देखील घाण असते ती रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह बेसन पिठामध्ये तत्व असतात, जे की आपल्या त्वचेला अतिशय आतून खोलवर स्वच्छ करायचं काम करत असतात. तर आता या ठिकाणी साधारणतः आपल्याला 10 ते 15 दिवसासाठीचं हे प्रीमिक्स तयार करून ठेवायचं आहे. त्यासाठी 2 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर, म्हणजे तांदळाचं पीठ. तर राईस फ्लोअर हे आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करतं. तसेच राईस फ्लोअरमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा अतिशय फ्लॉलेस देखील होत असते. तसेच कोरियन ग्लास स्किन इफेक्ट आपल्या त्वचेला राईस फ्लोअरमुळे मिळतो. तर चला आता यामध्ये तिसरं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच मुलतानी माती पावडर. जर का तुमच्याकडे साबूत मुलतानी असेल तर त्याचं पावडर करून तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. लक्षात ठेवा, आपल्याला शक्यतो या ठिकाणी ऑर्गॅनिक मुलतानी मातीचाच वापर करायचा आहे. मार्केटमध्ये जे केमिकलयुक्त मुलतानी माती पावडर येतात, शक्यतो त्याचा यूज करू नका. तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक अशी जी मुलतानी माती पावडर आहे त्याचा यूज करते. जर का तुम्हाला हे प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या साईडला मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन ही परचेस करू शकतात. तर आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर ॲड केल्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर लक्षात ठेवा, या फेसवॉशमध्ये आपल्याला कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे, कारण कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो द्यायचं काम करते. तसेच इन्स्टंट ग्लो देखील आपल्या त्वचेवर त्यामुळे येत असतो. आणि स्पेशली कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेसाठी, म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठीच यूज केली जाते. तर जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल, जर का तुम्ही किचनची हळद यूज करत असणार तर तुम्ही या ठिकाणी हळद स्किप देखील करू शकतात, किंवा तुमच्याकडे जर का साबूत घरगुती हळद असेल तर त्याचा देखील यूज तुम्ही या फेसवॉशसाठी करू शकतात, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर चला आता आपल्याला हे फेसवॉशचे जे प्रीमिक्स आहे किंवा फेसवॉशचे जे पावडर आहे ते आपल्याला स्टोअर कशा पद्धतीने करून ठेवायचं आहे ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. जर का तुमच्याकडे काचेचं कंटेनर असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टोअर करा, जेणेकरून तो जास्त काळ हा चांगल्या प्रकारे टिकून राहील. म्हणजेच त्याला अजिबातही मॉइश्चर वगैरे नको लागायला. अशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हा फेसवॉश स्टोअर करून ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर देखील आपण जर का जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर 2 ते 3 महिन्यापर्यंत अतिशय आरामात चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या परिस्थितीत हा फेसवॉश राहतो, अजिबातही खराब होत नाही. त्यासाठी आपण काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये हा फेसवॉश स्टोअर करू शकतो. अतिशय इफेक्टिव्ह असा हा फेसवॉशचा प्रीमिक्स या ठिकाणी तयार झालेला आहे. ॲज अ फेस पॅक देखील तुम्ही हा फेसवॉश चेहऱ्यासाठी यूज करू शकतात. तर ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कशा पद्धतीने हा यूज करायचा आहे ते. तर आता चला, आता हा फेसवॉश तर तयार झालेलाच आहे. आता हा चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे ते या ठिकाणी नक्की बघा. त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ बाऊल घ्यायचा आहे. यामध्ये साधारणतः आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी जेवढं फेसवॉश लागतो त्याप्रमाणे आपल्याला याचं प्रीमिक्स घ्यायचं आहे. साधारणतः 1 टेबलस्पून एवढं फेसवॉशचं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर आता यामध्ये तुम्ही
दह्याचा किंवा कच्च्या दुधाचा देखील वापर करून हा फेसवॉश बनवू शकतात. परंतु जर का आपल्याला घाई असते, बऱ्याच वेळा सकाळमध्ये आपल्याला एवढा टाईम नसतो, त्यासाठी आपण फिल्टर वॉटर घेऊन किंवा आपलं प्यायचं जे पाणी असतं ते आपण यामध्ये ॲड करून हा फेसवॉश अतिशय आरामात तयार करू शकतो. अतिशय इन्स्टंटली तयार होतो आणि आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट देखील, ग्लो देखील इन्स्टंट येत असतो. नक्की तुम्ही अशा प्रकारे हा फेसवॉश बनवून बघा. तर आता फेसवॉशच्या कन्सिस्टन्सीमध्ये म्हणजे लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा फेसवॉश तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून चेहऱ्यावर हा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे अप्लाय करता येईल. तर चला, आता फेसवॉश या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचा तर ते बघून घेऊया. तर तुम्ही हा फेसवॉश डेली सकाळ संध्याकाळ इवन तुम्हाला फेसपॅक म्हणून जरी वापरायचा असेल तरीसुद्धा तुम्ही अतिशय दही किंवा कच्चं दूध ॲड करून किंवा रोज वॉटर टाकून तुम्ही चेहऱ्यासाठी हा यूज करू शकता. 10 ते 15 मिनिटासाठी ड्राय होऊ द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने वॉश करून घ्या. तुम्हाला अतिशय इन्स्टंट ग्लो तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. आणि आपण यामध्ये राईस फ्लोअरचा वापर केलेला आहे, जेणेकरून त्याच्या आपल्या त्वचेला अतिशय नॅचरल एक्सफोलिएशनचं देखील काम होत असतं. तसेच आपल्या त्वचेवरील जे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटहेड असतात ते देखील रिमूव्ह व्हायला हा फेसवॉश मदत करत असतो. तर पहिली गोष्ट तर तुम्हाला मी फेसपॅक कशा पद्धतीने अप्लाय करायचा ते देखील या फेसवॉशपासून कसं तयार करायचं ते सांगितलेलं आहे. तर आता फेसवॉश आपल्याला अप्लाय करत असताना 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज नक्की करायची आहे, जेणेकरून यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत त्याचे काम ते अतिशय व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्या स्किनवर करतील. तसेच आपण यामध्ये मुलतानी मातीचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेवरील जे एक्सेस ऑइल असतं ते देखील रिमूव्ह करायला खूपच जास्त हेल्पफुल असतं. तसेच हा फेसवॉश तुमच्या चेहऱ्यावरील जेवढी देखील डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असेल किंवा डेड स्किन असेल ती अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह करायचं काम करत असतो. तर चला, आता या ठिकाणी छान असं 2 ते 3 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. आफ्टर आणि बिफोर रिझल्ट नक्की तुम्हाला या ठिकाणी फरक जाणवतच असेल की किती चेहऱ्याची त्वचा ही क्लीन झालेली आहे. तर आता फेसवॉश झाल्यानंतर आपण डेली मॉइश्चरायझर अप्लाय करायला कधीच विसरायला नको. यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुती आपल्या त्वचेवर आलेल्या असतात ते देखील रिमूव्ह करायचं किंवा मिनिमाइज करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तसेच आपण मार्केट बेसमध्ये जे केमिकलयुक्त फेसवॉश यूज करतो ते वापरायचं बंद करून जर का हा फेसवॉश आपण डेली आपल्या त्वचेसाठी यूज केला तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पहिल्या आठवड्यातच खूपच सुंदर असा मॅजिकल ग्लो बघायला मिळेल. आणि रेग्युलर फेसवॉश वापरायचं सोडून तुम्ही नेहमी हा फेसवॉश यूज करणार, एवढा जास्त हेल्पफुल आणि इफेक्टिव्ह असा हा फेसवॉश आहे. तर चला, आता मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला चांगल्या प्रकारे मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या चेहऱ्यावर अतिशय नैसर्गिक चमक येईल. तर आता या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात, किती सुंदर असा ग्लो आलेला आहे. तर आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.